तेव्हा मी तुझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत होतो. बहुतेक सुमनला कळून चुकले होते की म्हातारपणात तिची कोणीही त्यांची सेवा करणार नाही. त्यामुळेच तर ती लवकर निघून गेली. सुमन, मीही तुझ्यासोबत वर आलो असतो तर खूप चांगले झाले असते. असे बोलत असताना त्या आपल्या पत्नीच्या फोटोकडे पाहून रडायला लागले. तेव्हा अचानक त्यांच्या मोबाईलची रिंग वाजली. त्यांच्या मुलीचा ईश्वरीचा फोन आला होता. ईश्वरी म्हणाली, बाबा कसे आहात तुम्ही? सुनीलराव आपल्या मुलीचा आवाज ऐकून खूप आनंदित झाले. त्यांना आपल्या मुलीला कोणतेही टेन्शन द्यायचे नव्हते. त्यामुळे ते म्हणाले, मी ठीक आहे बाळा. तेव्हा मुलगी आपल्या बाबांच्या आवाजावरून म्हणाली, बाबा, पण तुमच्या आवाजावरून तर मला असे वाटते की तुमची तब्येत काहीशी ठीक नाही. तेव्हा बाबा म्हणाले, नाही बाळा, आता वय झाले आहे त्यामुळे तब्येतीत चढ उतार चालायचेच. अगं, मला जरा खोकल्याचा त्रास होतोय, बाकी काही नाही. ठणठणीत आहे तुझा बाबा, तू अजिबात काळजी करू नकोस. मग मोहित दादाला घेऊन चांगल्या डॉक्टरकडे जा. सतत खोकला येणे देखील चांगले नाही. ईश्वरी दुसऱ्या शहरात राहत होती, जे साधारण 8 तासाच्या अंतरावर होते. ती म्हणाली, बाबा, तुम्हाला भेटण्याची खूप इच्छा होत आहे, पण माझ्या मुलांच्या परीक्षासुद्धा जवळ येत आहेत. त्यामुळे आता तर मी येऊ शकणार नाही. पण तुम्ही डॉक्टरांकडे जा आणि तुमची औषधं वेळेवर घेत जा आणि स्वतःची काळजी घ्या. सुनीलराव म्हणाले, हो बाळा, तू माझी अजिबात काळजी करू नको. असे बोलत असताना त्यांना खोकल्याची जोरात उबळ आली. तेवढ्यात त्यांची मोठी सून रोशनी म्हणाली, हे काय बाबा, अहो किती खोकत आहात तुम्ही. खोकताना तोंडावर हात ठेवून खोकत जा. इथे घरामध्ये आमची लहान मुले आहेत. तुमच्यामुळे आम्हाला किंवा आमच्या मुलांनासुद्धा खोकला येऊ शकतो. तुमचे सर्व आयुष्य जगून झाले आहे, पण आम्हाला अजून खूप जगायचे आहे. अहो, तुम्हाला घरात बसून फक्त आरामच तर करायचा आहे, पण आम्हा सर्वांना तर दिवसभर घरातील कामे करावी लागतात. मुलांची शाळा, त्यांचा अभ्यास आणि स्वयंपाकघरसुद्धा सांभाळावे लागते. घरातील वॉशिंग मशीन खराब झाली होती, त्यामुळे सुनीलरावांची 4 दिवसाची कपडे धुवायची तशीच पडली होती. त्यांना ठाऊक होते की त्यांच्या सुना त्यांना प्यायला पाणी देत नाही, तर त्यांचे कपडे मशीनला लावणे खूप दूरची गोष्ट आहे. त्यामुळे सुनीलराव स्वतः कपडे धुवायला बसले. जेव्हा दोन्ही मुलांनी आपल्या वडिलांना कपडे धुताना पाहिले, तेव्हा प्रवीण म्हणाला, बाबा, आम्ही दोन्ही भावांनी तुम्हाला याआधी अनेकदा प्रॉपर्टीची वाटणी आणि पैशांची वाटणी करायला सांगितलं होतं, पण तुम्ही केली नाही. मग आता त्याचा परिणाम पाहताय ना. तुमच्या दोन्ही सुनांपैकी एकही जण तुमची सेवा करायला तयार नाही. अहो बाबा, जास्त नाही, पण थोडे पैसे जरी दिले असते तर त्या दोघींनी तुम्हाला गादीवरून उतरू दिले नसते. आम्ही सर्वांनी तुमची सेवा केली असती. दुसरा मुलगा मोहित म्हणाला, हो बाबा, तुम्ही तर म्हणाला होतात की तुमच्या रिटायरमेंटनंतर तुमची